मी नकाणे रोड अंतर्गत नकाणे रोडला लागून असलेल्या एकतानगर भागांतर्गत असलेला जो रस्ता आहे, मुख्य रस्ता एकतानगरपासून, तिथली रहिवासी आहे. आमच्या याला 12 मीटरचा रस्ता मंजुरीत होता, डांबरीकरण. तर त्याचं काम इतकं निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे की एकाच दिवसात त्याला खराब होत आहे. त्या ओपनिंग व्हायला लागलेली त्याची. तर त्या निकृष्ट दर्जाच्या कामाचं संबंधित व्यक्ती जी आहे, ठेकेदार असो किंवा इंजिनियर असो, त्याच्यावर कारवाई व्हावी ही आमची विनंती आहे. आणि आता जर त्या जर रस्ता बघितला तर त्या रस्त्यावर जे डांबर निघतंय, म्हणजे जो लेअर टाकला डांबरेचा तो लेअर निघतोय, शेजारच्या दिसला खड्डे पडले. आणि रस्ता केल्यानंतर तो रस्ता गुडगुडीत असला पाहिजे. कुठल्याच प्रकारचा रस्ता गुडगुडीत नाही आहे. तो रस्त्यावर असे मोठे मोठे ढेकूळ आहेत, खड्डे आहेत, सर्व गोष्टी आहेत. तर त्याच्यामुळे रस्ता आहे किंवा नाही हीच आम्हाला सर्व नागरिकांना मनाला पडणारा प्रश्न आहे. तर आमची एवढी विनंती आहे साहेबांना की त्या सदर रस्त्याला आम्हाला एक तर गेल्या 20-25 वर्षांपासून रस्ता नव्हता, जो रस्ता झाला तो चांगला रस्ता करून द्यावा हीच आमची मागणी होती. आणि रस्ता म्हणजे जेव्हा वातावरण मोकळं होतं तेव्हा कोणीच करायला आलं नाही. आणि भर पडत्या पावसामध्ये डांबर टाकून गेलेले, तर ते डांबर राहील का हा विचार त्यांनी करायला पाहिजे ना. हे नेहमीचे कामं करणार आहेत ना, मग त्यांनी रस्ता करताना हा विचार करून रस्ता करायला पाहिजे होता. जेव्हा पाऊस पडतोय तेव्हा तुम्ही डांबर वितळवायला येतात आणि टाकायला येतात, मग तो रस्ता राहणार नाही हे तुम्हाला समजायला पाहिजे. तर तुम्ही तसं ती काळजी घेऊन तो रस्ता करायला पाहिजे ना. उपयोग काय तुमचा? मग आता आमची मागणी अशी आहे की हा तुम्ही निकृष्ट दर्जाचा जो रस्ता केलेला आहे तो रस्ता आम्हाला पुन्हा नवीन व्यवस्थित करून पाहिजे. कालच्या दिवसाला नकाणे रोड परिसरातील एकतानगर, देवमोगरा सोसायटी ते स्वराज्यनगर पर्यंत 200 ते 250 मीटरचा रस्ता तयार करण्यात आला. पण त्या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट पद्धतीचे आहे. त्या रस्त्याचे काल डांबर टाकले गेले, आज त्या गोष्टीला 24 तास उलटत नाही तेवढ्याच रस्त्याला खड्डे पडत आहेत. संबंधित ठेकेदाराने काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केले. आणि याआधी आम्ही आजपर्यंत 27 वर्षापर्यंत स्वखर्चाने रस्त्याचे खड्डे पडले असतील ते आम्ही त्या ठिकाणी स्वतःच्या खर्चाने माल मटेरियल आणून त्या ठिकाणी टाकत आलो. 27 वर्षानंतर जर रस्ता बनत असेल तर त्याची दखल नगरपालिकेने एकदा घेण्यासाठी यायला हवे होते. त्यानंतर तुम्ही जर रस्ता बनवताय, रस्ता बनल्यानंतर एकदा तर बघायचं काम आहे. ते 2 दिवस झाले, रस्त्याचं काम 6 दिवस चाललं, त्याच्या इंजिनियर ठेकेदार आलेले नाहीयेत. सर्व सोयी कामगारांच्या भरोश्यावर काम चाललेले. कोणत्याही हिशोबाने संबंधित काम हे पूर्णपणे एकदम चांगल्या पद्धतीचे होण्यात यावे. 27 वर्षानंतर रस्ता आहे, हा रस्त्याला 24 तास उलटत नाही, खड्डे पडलेले तर 5 वर्ष काय टिकणार रस्ता आहे हा.